नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा एक्झाम पॉईंट या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मागील काही दिवसापासून आपण पोस्टमॅन, मेलगार्ड व मल्टीटास्किंग स्टाफ या परीक्षेची आपण पूर्वतयारी करून घेत आहोत. परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात व आतापर्यंत कोणते प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत, हे आपण सर्व सराव करून घेत आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर मित्रांनो, आजचा टॉपिक आहे आपला करंट अफेअर्स. तर करंट अफेअर्समध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात व करंट अफेअर्सच्या डेली अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आमच्या चॅनलवर करंट अफेअर्स रिलेटेड रोज एक व्हिडिओ अपलोड केला जाऊ शकतो, चालू घडामोडी तुम्हाला लवकरात लवकर अपडेट असावे म्हणून. तर मित्रांनो, आपण आजचा करंट अफेअरचा हा सिरीजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. तर आपला पहिला क्वेश्चन असा आहे की कोणत्या नदीवर धैलसिंध जलविद्युत प्रकल्प बांधण्यात येणार आहे? तर कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे असा क्वेश्चन आहे. तर याचे ऑप्शन आहेत: ए चिनाब, बी बियास, सी सतलज, डी रावी. तर धौलसिंध जलविद्युत प्रकल्प जो बांधणार येणार आहे मित्रांनो, तो आहे बियास. बियास या नदीवर बांधण्यात येणार आहे. तर आपला दुसरा क्वेश्चन असा आहे की अमेरिकेच्या संविधानातील 25वी दुरुस्ती कशाच्या संबंधित आहे? जे अमेरिकेच्या संविधानामध्ये 25 दुरुस्ती करण्यात आली होती, ती कशाच्या संबंधीमध्ये आहे? तर याचे ऑप्शन आहेत: ए राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदांची स्थापना, बी नागरिक हक्क, सी राष्ट्रपती पदाची रिक्त जागा, पदांचा उत्तराधिकार आणि अपंगत्व, डी आहे कोणतीही व्यक्ती 2पेक्षा अधिक वेळा राष्ट्रपती पदावर निवडली जाऊ शकत नाही. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. सी याचं उत्तर आहे. अमेरिकी संविधानामध्ये सी या उत्तराशी रिलेटेड दुरुस्ती करण्यात आली आहे. तर राष्ट्रपती पदाची रिक्त जागा, पदाचा उत्तराधिकार आणि अपंगत्व या संदर्भामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. तर आपला तिसरा क्वेश्चन असा आहे मित्रांनो, पोस्टल बॅलेट संबंधी निवडणूक आयोगाच्या नवीन नियमाचा संदर्भात खालील दिलेला विधाने विचारात घ्या. तर खालील दिलेल्या विधाने विचारात घ्या म्हणल्या मित्रांनो, केवळ 60 वर्षापेक्षा अधिक वयाच्या लोकांसाठीच नवीन नियम बनवण्यात आले आहेत. 2. मतपत्रिका व्यक्तीच्या मतदान केंद्रावर नेमलेल्या बूथ लेव्हल अधिकाऱ्यांकडून 60 वर्षापेक्षा अधिक वयाच्या आणि शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या व्यक्तींना पोहोचविला जाणार. तर तिसरा आहे पॉईंट, पोस्टल बॅलेटची सुविधा 60 वर्षापेक्षा अधिक वयाचे आणि शारीरिकदृष्ट्या अपंग या 2 प्रवर्गातल्या मतदारांनाच उपलब्ध असणार. तर या तिन्हीपैकी दिलेल्यापैकी कोणते विधान चुकीचे आहे म्हणलेलं आहे. तर आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. तर ए केवळ 2 व 3, बी केवळ 2 व 1, सी केवळ 3, डी सर्व. तर अशा प्रकारचे क्वेश्चन पोस्टमॅनच्या परीक्षेला येऊ शकतात, जे की आपल्याला विधान ओळखायला लावतील. आपण या प्रकारच्या क्वेश्चन्समध्ये आपण गोंधळून न जाता व्यवस्थित प्रश्न वाचून आपण त्याचा व्यवस्थित आपल्याला आन्सर द्यायचा आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. याचं उत्तर आहे डी. दिलेले सर्व हे सर्व विधान चुकीचे आहेत. तर आपला चौथा क्वेश्चन असा आहे, कोणत्या संस्थेने मल्टी मोड हँड ग्रेनेड MMHG याची संरचना तयार केली? तर याचे ऑप्शन आहेत: ए टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरी, बी भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे, सी आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस आणि डी आहे भारतीय वास्तुशास्त्र संस्था मुंबई. तर जे MMHची जी संरचना तयार केलेली आहे मित्रांनो, ते आहे ए टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरीने ही तयार केलेली आहे. तर आपला पाचवा क्वेश्चन असा आहे, कोणत्या दुर्गती महामार्गावर भारतात प्रथमच प्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी मार्ग तयार केला जाणार आहे? तर याचे ऑप्शन आहे: दिल्ली मेरठ, बी दिल्ली मुंबई, सी मुंबई नागपूर, डी अहमदाबाद वडोदरा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. दिल्ली मुंबई या महामार्गावर प्राण्यांसाठी रस्ता ओलांडण्यासाठी मार्ग तयार करण्यात येणार आहे. तर आपला 6वा क्वेश्चन असा आहे, कोणत्या निर्णयाचा संदर्भ ब्रेन मॅपिंग, नार्को चाचणी इत्यादी वैज्ञानिक तंत्रज्ञान वापर करण्यासंबंधी कायदा तयार करण्यासाठी घेतला गेला होता? तर याची ऑप्शन आहेत: ए कलम 377 रद्द करणे, बी गुप्ततेचा हक्क, सी
सेल्वी आणि इतर विरुद्ध कर्नाटक राज्य, डी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि भारतीय संघ. तर याचा आन्सर आहे मित्रांनो सी, सेल्वी आणि इतर विरुद्ध कर्नाटक राज्य. तर आपला 7वा क्वेश्चन असा आहे, कोणत्या कंपनीने त्याचे मनी ॲप स्टोअर उघडले? तर ह्यापैकी जे मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्यापैकी कोणती मनी ॲप स्टोअर ओपन केलेलं आहे? तर याचे ऑप्शन आहेत ए फ्लिपकार्ट, बी फोनपे, सी ॲमेझॉन, डी पेटीएम. तर याचं आन्सर आहे मित्रांनो डी, पेटीएमने मनी ॲप स्टोअर उघडलेले आहे. तर आपला 8वा क्वेश्चन असा आहे, कोणत्या भारतीय संस्थेने वस्त्रोद्योग व परंपराविषयीचे एक आंतरराष्ट्रीय डिजिटल चर्चासत्र म्हणजे वेबिनार आयोजित केले? तर ए भारतीय वस्त्रोद्योग महासंघ, बी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, सी भारत व्यापार प्रोत्साहन संघटना, डी भारतीय वस्त्र संघ. तर याचा आन्सर आहे मित्रांनो बी, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद जे आहे का त्याने आंतरराष्ट्रीय डिजिटल चर्चासत्र म्हणजे वेबिनार आयोजित केले. तर आपला 9वा क्वेश्चन असा आहे, कोणत्या कालावधीत भारतीय वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो? तर याचे ऑप्शन आहेत ए 3 ते 9 ऑक्टोंबर, बी 4 ते 10 ऑक्टोंबर, सी 2 ते 8 ऑक्टोंबर, डी 5 ते 11 ऑक्टोंबर. तर याचा आन्सर आहे मित्रांनो सी, 2 ते 8 ऑक्टोंबर दरम्यान भारतीय वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. तर आपला 10वा क्वेश्चन असा आहे, भारत आणि हिंद महासागरावर सागरी पाळत ठेवण्यासाठी उपग्रहाचे एक जाळे तयार करणार आहे. तर ते देश कोणता? तर ए फ्रान्स, बी रशिया, सी जर्मनी, डी अमेरिका. तर याचा आन्सर आहे मित्रांनो फ्रान्स. फ्रान्स हा उपग्रहाचे एक जाळे तयार करणार आहे. तर असे आपले हे करंट अफेअर्सच्या वरचे आजचे 10 इम्पॉर्टंट क्वेश्चन होते मित्रांनो. तर करंट अफेअर्सचे व्हिडिओ डेली सायंकाळी 5 वाजता आमच्या चॅनलवर अपलोड करण्यात येतील. ते व्हिडिओ तुम्ही मिस करू नका, कारण का परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर साईडला जो घंट्याचा आयकॉन येतो त्याला ऑन करायला विसरू नका. जर तुम्ही नाही ऑन केला तर आम्ही व्हिडिओ टाकलेला तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही, मग तुम्ही तो व्हिडिओ मिस करू शकता. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.